चित्री रोडवरती आणि फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा आपल्या सेलूमध्ये संपन्न झाला आहे. तर या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यामध्ये जी सुंदर अशी रांगोळी काढली होती ती माझ्या बहिणीने काढली होती. तर तिलाच आपण विचारूयात की तिने कशा पद्धतीने रांगोळी काढली होती आणि का म्हणजे कोणी सांगितलं होतं, काय केलं होतं, त्यांच्याकडे विचारूयात. रामकृष्ण हरी, माझं नाव अमृता राऊत आहे. मी मानवतची आहे. मला डाकी महाराजांनी सांगितलं होतं रांगोळी काढायला. इथं लोकमंगल नगरला इथं सप्ताह सुरू होता फिरता ज्ञानेश्वरी पारायणचा. तेव्हा त्यांनी माझी रांगोळी पाहिली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांना आवडली म्हणून मला सांगितलं होतं. आणि बरं, मला एक विचारायचं आहे, तुम्ही जी रांगोळी काढली आहे ज्यावेळेस तुम्हाला लोकांनी ॲप्रिशिएट केलं, तुमची प्रशंसा केली, तर कसं वाटलं, कसं फील झालं? खूप छान वाटलं, मला खूप आनंद झाला. मला एवढी मोठी रांगोळी काढताच येत नव्हती, माऊलींनीच मला काढायची. हा प्लॅटफॉर्म काही साधा नव्हता, लाखो लोक या ठिकाणी इथं पाहून गेले. तुमची रांगोळी जी आहे ते लाखो लोकांपर्यंत या ठिकाणी पोहोचली आहे. तर त्यावेळेस तुम्हाला कसं फील होतं की आपण पहिल्यांदा तर तुम्ही लोकमंगल नगरला ज्यावेळेस सोहळा आला होता त्यावेळेस पाहिलं होतं, मात्र नंतर दुसरी संधी तुम्हाला अतिशय मोठ्या प्लॅटफॉर्मवरती भेटली, तर कसं फील होतं त्याबद्दल तुम्हाला? खूप जास्त छान वाटते मला एवढं वाटलं पण नव्हतं की एवढं सगळ्यांना आवडेल माझी रांगोळी. पण मी प्रयत्न केला आणि संधी मिळाली. सगळ्यांचे आभारची प्रत्यक्षपणे मला मदत केली त्यांनी. आणि खरं तर पावडी काकूंनी पण मला खूप मदत केली. त्यांनी मला कॉल करून सांगितलं की रांगोळी काढायला. म्हणजे पावडी काकू तुमच्या मधल्या दुवा होत्या. तर माझं एक पर्सनली सजेशन असेल तुम्हाला की तुम्ही काय करा, त्याच्यासाठी जे काही प्रोफेशनल कोर्स असतील तर ते प्रोफेशनल कोर्स बिलकुल करा. तुमच्यामध्ये खूप मोठी कला आहे, तर ती कला तुम्ही डेव्हलप करा आणि एक चांगलं रांगोळी ज्या मोठ्या फंक्शनमध्ये जे रांगोळी काढण्यासाठी जे आर्टिस्ट लागतात ते आर्टिस्ट तुम्ही बनावा, असं माझी वैयक्तिक इच्छा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? हो, नक्कीच मी प्रयत्न करेल आणि आणि खूप पुन्हा एकदा मी समस्त सेलूकरांच्या वतीनं तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण या सोहळ्यामध्ये 7 दिवस होतात. जेव्हा रांगोळी काढण्याची संधी भेटली त्यावेळेस तुम्ही ती रांगोळी काढली आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज.